चेहरा भोळा अन भानगडी सोळा अशी प्रतिक्रिया आता नेटकरी युट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल देऊ लागलेत। सध्या सोशल मीडिया असो की लोकल ट्रेन असो किंवा झाडावरचं पार, सगळीकडे एकाच नावाची चर्चा सुरू आहे, ते म्हणजे ज्योती मल्होत्रा। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयाखाली हरियाणातील हिसारमधून युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक झाली आहे। हरियाणातल्या सर्वसामान्य घरातील ज्योती पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी आणि ISIच्या संपर्कात आली तरी कशी, याबाबत मोठमोठे खुलासे समोर येऊ लागले। गेल्या वर्षी 2 वेळा ज्योतीने पाकिस्तानचा दौरा केला होता। तिथे तिची आलिशान बडदास्त ठेवण्यात आल्याची ही माहिती आहे। तर भारत पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना सीमेवर सैन्य प्राणाची बाजी लावून कर्तव्य बजावतायत। अशातच देशातील युट्यूबर ही पाकिस्तानची हेर असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। हरियाणामधून हेरगिरीच्या आरोपाखाली पकडलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा गेल्या वर्षी 2024 मध्ये 2 महिन्यांच्या आत पाकिस्तान आणि नंतर चीनला गेली, तेव्हा सुरक्षा एजन्सीच्या रडारवरती आली होती। तिच्या ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलला याची पुष्टी केली आहे। दरम्यान दुसरीकडे ज्योतीवरील आरोप तिच्या कुटुंबाने फेटाळून लावले। युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या संशयाखाली अटक करण्यात आली आहे। आता याच संदर्भात ओडिशामधील पुरीमधील एका महिलेचीही चौकशी केली जाते, तर पोलीस आणि IBच्या पथकाकडून या महिलेची चौकशी केली जाते। या महिलेचे ज्योती मल्होत्राशी संबंध होते का, ती सुद्धा हेरगिरी प्रकरणात सहभागी आहे का, याचा तपास सुरक्षा दलांकडून केला जातोय। तर या संदर्भात हरियाणातील हिसारचे पोलीस अधीक्षक यांनी हेरगिरी प्रकरणामध्ये ज्योतीचा सहभाग असल्याचं स्पष्ट केलंय। ज्योतीचा लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतलेला आहे, याची फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। बट डेफिनेटली शी वाज इन टच विद द PIOs और यहाँ के जो कुछ और भी जो अभी उसके हमने लैपटॉप और मोबाइल जो है वो हम उसको अभी सीज करने की कोशिश कर रहे हैं कहाँ पे है। वंस वी सीज इट और उसका हम फॉरेंसिक एनालिसिस करेंगे तो उससे भी काफ़ी सारी चीज़ें क्लियर होंगी कि क्या-क्या इन्फॉर्मेशन उन्होंने एक्सचेंज की है। फिर एनालाइजिंग एवरीथिंग, जो भी उनके फाइनेंशियल ट्रांजैक्शंस हैं, ट्रैवल डिटेल्स हैं, और क्योंकि जो उसके ट्रैवल डिटेल्स है दैट डिफाइज उसके जो नॉन सोर्स ऑफ इनकम है उससे ज़्यादा है, तो वो कहाँ से उसके फंडिंग हो रही है नहीं। शी वाज बेसिकली अ ट्रैवल ब्लॉगर, जो फ्रंट में जो है वो ट्रैवल ब्लॉगिंग कर रही थी, घूमती थी। और वो होता क्या है, जैसे यंग लोग हैं उनको पता नहीं होता कि क्या सही है क्या गलत है, तो शेयर्स, व्यूज़ और लाइक्स और उसके फॉलोअर्स के चक्कर में दे फॉल इनटू सच ट्रैप। तर पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योती काश्मीरला आणि तेही पहलगामला जाऊन आली होती, त्यामुळे तिच्यावर संशय बळावलाय। या संदर्भात हिसार पोलिसांनी काय माहिती दिली आहे ते बघूयात। अभी वो पूछताछ चल रहा है। पहलगाम हमले के पहले बिल्कुल गई थी, उसके पहले वो मतलब उसके आसपास वो पाकिस्तान भी गई थी, तो इसमें आपस में क्या लिंकेजेस हैं वो हम स्टैब्लिश कर रहे हैं। यामध्ये आणखी एक नाव आहे, ते म्हणजे दानिश उर्फ एहसानुर रहीम। भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानी दूतावासात दानिश काम करत होता। पहलगाम हल्ल्यानंतर हेरगिरी प्रकरणी दानिशची भारतातून हकालपट्टी करण्यात आली। ज्योती याच दानिशच्या संपर्कात होती आणि याच दानिशने तिची पाकिस्तानमध्ये जाण्याची व्यवस्था केली आणि फंडिंग केल्याचं बोललं जात आहे। मुळात दानिश हा ज्योती मल्होत्राचा हँडलर असल्याचंही बोललं जात आहे। ज्योती जमा केलेली माहिती दानिशला पुरवत होती अशी ही माहिती आहे। त्यासोबतच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्योती पाकिस्तानचा नरेटिव्ह पसरवत असल्याचाही आरोप तिच्यावर आहे। त्यामुळे ज्योतीच्या मागे खरा मास्टरमाइंड हा दानिशच असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। तर ज्योतीचा आणखी एक व्हिडिओ संशयाच्या भोवऱ्यात आहे। पाकिस्तानात असलेल्या करतारपूर साहिब कॉरिडॉरला ज्योतीने भेट दिली होती। यावेळी तिने पंजाब प्रांताची मुख्यमंत्री मरियम नवाजची मुलाखतही घेतली होती। हीच मरियम नवाज युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताविरोधात गरळ ओकत होती, तर भारताला आण्विक हल्ल्याच्या पोकळ धमक्या देत होती। ही मरियम नवाज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी आणि सध्याचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पुतणी आहे। भारतातील एका सामान्य युट्यूबरला पाकिस्तानमधील मोठी महिला नेता मुलाखत देते कशी, याबाबत संशय व्यक्त केला जातोय। अशा मुलाखतीमधूनच पाकिस्तानचं खोटं नरेटिव्ह पसरवलं जात होतं। तर ज्योतीचे ISI एजंट आणि दानिशशी कशी ती संपर्कात आली होती, कसे संबंध होते ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ISIच्या शाकीर राणा शहबाजची ओळख दानिशनंच करून दिल्याचा संशय आहे। तर शाकीरचा नंबर जट रंधावा म्हणून मोबाईलमध्ये सेव्ह होता ज्योतीच्या, आणि गोपनीय मेसेंजरच्या माध्यमातून ISIशी ती संपर्कात होती अशी माहिती आहे। ISI जी पाकिस्तानची यंत्रणा आहे, तर 2023 मध्ये व्हिसा मिळवण्यासाठी पाक दूतावासात दानिशची भेट
तिनं घेतलेली होती. ज्योतीची दानिशसोबत ओळख वाढली अशी ही माहिती आहे. तर दानिशच्या सांगण्यावरून ज्योती पाकिस्तानात गेली होती अशी ही माहिती आहे. पाक दौऱ्यासाठी दानिशकडून फंडिंग केलं गेलं होतं असाही दावा केला जातोय. तर ज्योती चौथ्यांदा पाकिस्तानमध्ये जाण्याच्या तयारीत होती. याआधी 3 वेळा ती जाऊन आली होती आणि पाकमध्ये अली अहमान हा ज्योतीचा गाईड होता अशी ही माहिती आहे. तर या प्रकरणामध्ये संरक्षण तज्ञ संजीव श्रीवास्तव यांचं काय म्हणणं आहे तेही बघूयात. जाहिर है कि जो ज्योति मल्होत्रा के जो संपर्क थे वो पाकिस्तान की खुफिया एजेंसी ISI के साथ थे और वो पाकिस्तान के लिए जासूसी के कार्यों में लिप्त थी और जाहिर है कि इस तरीके की जो गिरफ्तारी है वो बेहद महत्वपूर्ण है. इस तरीके से जो देश के खिलाफ ही काम करने वाले जो देश के जो गद्दार हैं, ट्रेटर्स हैं, उनके खिलाफ भी सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए. तर नेटवर्क 18च्या प्रतिनिधींनी ज्योतीच्या वडिलांना गाठून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ज्योतीचं उत्पन्न असो किंवा तिचा पाकिस्तान, चीन सारख्या देशातील दौरा असो, याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. पाहूयात. और आपको बता था कि यूट्यूबर है, ब्लॉगर है वो? यूट्यूब तो ये चलाया करते, फिल्म वीडियो बनाया करते, छोटी मोटी जो भी है. बाकी और कोई पंगा कौन था जी. और आप क्या करते हैं पेशे से? मैं तो पॉलिश का काम करता हूँ जी. अच्छा, और एक भाई आपके यहाँ रहते हैं? हाँ जी. लेकिन आपको कभी नहीं पता चला कि वो पाकिस्तान गई है? 3 बार पाकिस्तान जा चुकी है ज्योति. उसके वीडियो हैं सबूत के तौर पे. मालूम नहीं है जी मेरे को तो. उसने कभी नहीं बताया वो कहाँ जाती थी? दिल्ली जाया करती जी. अच्छा, दिल्ली में रहती थी? दिल्ली जाया करती, जब भी जाया करती तो कहती मैं दिल्ली जा रही. उसने कभी नहीं बताया कि विदेश में जो यात्रा की उसने किन किन देशों की? नहीं मेरे को नहीं पता इस चीज का. वो कश्मीर भी गई थी हाल फिलहाल, अभी उसने कुछ बताया था? ना मेरे को नहीं पता जी. इतने देशों की यात्रा कर रही है, इतना पैसा कहाँ से आता था? आपने कभी पूछा उसके रहन सहन को लेके? नहीं मैंने नहीं पूछा जी. तर ज्योती मल्होत्राची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे तिच्या संदर्भात अनेकांची चौकशी तपास यंत्रणांकडून केली जाते. ज्योती मल्होत्रानंतर आता पाकिस्तानी गुप्तहेर प्रकरणाची लिंक ओडिसापर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणी गुप्तचर यंत्रणा IBनं ओडिशातील प्रियंका सेनापतीला ताब्यात घेतलंय. कालपासून तिची अज्ञात स्थळी चौकशी केली जाते. तर हेरगिरी प्रकरणामध्ये अटक केलेल्या ज्योती मल्होत्रासोबत तिचे कनेक्शन असल्याची माहिती पुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. प्रियंका सेनापती सुद्धा हेरगिरी प्रकरणामध्ये सहभागी आहे का याचा तपास सुरक्षा दलाकडून केला जातोय. सभी चीज़ों का हम पूरी तरीके से जांच कर रहे हैं और सभी चीज़ों में इन्वॉल्वमेंट क्या है क्या नहीं है उसको वेरीफाई कर रहे हैं. और इसके साथ ही हम हमारे स्टेट की जो एजेंसीज़ हैं, सेंट्रल एजेंसीज़ हैं, उसके साथ ही हरियाणा पुलिस के साथ भी हम टच में हैं. इसके रिगार्डिंग में जब भी जैसा और इन्फॉर्मेशन जो आएगा हम गणमाध्यम के सामने उसको पेश करेंगे. तर गुप्तहेर ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान नंतर चीन कनेक्शन सुद्धा समोर आलंय. 2024 मध्ये पाकिस्तान दौऱ्यानंतर ज्योती सुमारे 25 दिवसांसाठी चीनला गेलेली होती अशी ही माहिती समोर आली आहे. एकदा ती पाकिस्तानात गेली आणि त्याच्याबरोबर 25 दिवसांनी चीनला गेली होती. ती महिनाभर चीनमध्ये राहिली आणि तिथून 10 जुलैला काठमांडू, नेपाळला पोहोचली. चीन दौऱ्यात तिला VVIP सारखी ट्रीटमेंट मिळाली होती. तसंच ती चीनी अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेत होती. तर पाकिस्तान नंतर लगेचच चीनला गेल्यावर ज्योती सुरक्षा एजन्सीच्या रडारवर आली. चीनमध्ये ती दागिन्यांच्या दुकानांपासून ते अनेक ठिकाणी लक्झरी कारमध्ये फिरत होती. यामुळे भारताच्या सुरक्षा एजन्सीजना तिचा हेतू आणि खर्चाबद्दल संशय आला. त्यानंतर तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात झाली.